2. पतवाखाली सत्याग्रहाला 8 महिने झाले. पतवाखालीचा सत्याग्रह आतापर्यंत अगदी नियमाने चालत आलेला आहे. मध्यंतरी सत्याग्रह करण्यासाठी आपले गुरखे बंधूही गेल्याची वार्ता श्रद्धानंदात आपण सर्वांनी वाचलीच आहे. शेवटी नमशूद्र म्हणजेच नामशूद्रांनी बंगालमधील आजपर्यंत अस्पृश्यातील अस्पृश्य गणल्या गेलेल्या आपल्या हिंदू बंधूंनीही ह्या सत्याग्रहास त्यांच्या जातीचे 5 स्वयंसैनिक पाठवून हिंदू जातीच्या झगड्यात आपली स्वतःची वर्गणी सादर केली. श्रीहरीच्या ध्वजाखाली हिंदू धर्माचे रक्षणार्थ रणक्षेत्रात स्पृश्यांबरोबर जे खांद्यास खांदा लावून झुंजले त्यांची अस्पृश्यता भस्म झालेली आहे. आता तुम्ही सकल हिंदू बंधू बंधू. हा पतवाखालीचा सत्याग्रह आरंभ होऊन आता 8 महिने होत आलेले. प्रत्यही 10-5 हिंदू स्वयंसैनिकांसह भजनाची मिरवणूक निघते. मशिदीपर्यंत पोचेतो हरिनामाचे गजराने त्या गावचे वातावरण दुमदुमवून होते आणि अंती सशस्त्र शिपाई येऊन त्यास धरीपर्यंत स्वयंसैनिक वाद्ये वाजवीत आणि हरिनामाचा घोष करीत मशिदी पुढील राजमार्गाने पुढे घुसतात. लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरे भजनवीर हाच क्रम पुढे चालवितात. शेकडो तुरुंगात गेले, अन्नत्याग झाले, मुसलमानी गुंडांचे दंगे झाले, डोकी फुटली, जादा पोलीस बसले, त्यांच्या करासाठी लिलाव पुकारले, गव्हर्नर फणफणले, मुसलमान जळफळले, पण हिंदूंचे हरिकीर्तन आणि सत्याग्रह जशाचा तसा चालू आहे. मुसलमानांनी नसता दुराग्रह धरिला नसता तर ज्या मशिदीवरून हिंदूंच्या वाद्यांची मिरवणूक वर्षातूनही एखाद वेळी क्वचितच जाती, त्याच मशिदीवरून तोच दुराग्रह मुसलमानांनी धरताच हिंदूंच्या सत्याग्रहाची वाद्य 8 महिने सारखी झडतायत. भजनाचे जयघोष सारखे उठतायत आणि मिरवणुकी त्या मार्गावरून सारख्या वाजत गाजत जातायत. ह्याला म्हणतात चिकाटी. अशी चिकाटी थोडीफार तरी या हिंदूंमध्ये आहे, म्हणूनच तर तो धकाधकीच्या मामल्यात हजारो वर्षे जीता रहा है, आणखी हजारो वर्षे जीता रहने वाला है, हे आमच्या रहीम चाच्यांनी पक्के समजून असावे. रहीम चाचा आजपर्यंत बंगालमध्ये मुसलमान गुंड जेव्हा हिंदू कुमारिकांना घरातून बलात्काराने धरून किंवा अन्य मार्गाने चोरून पळवून नेत म्हणून बातम्या ऐकत तेव्हा चकार शब्दही काढीत नसत. आणि कदाचित त्यांच्या मी बंगाल दुसरा पंजाब करीन ह्या आसुरी प्रतिज्ञेप्रमाणे हळूहळू बंगालमध्ये दृश्य दिसू लागले. ह्याने मनात फिदी फिदी हसतही असतील. ह्याच आठवड्यात बैतकल ठाण्याच्या अंतर्गत कपूरकठीच्या एका अकलमयी नावाच्या विवाहित हिंदू ललनेस मुसलमान गुंडांनी तिच्या बापाच्या घरावर छापा घालून बलात्काराने मार्च 11 दिनांकास रात्री पळवून नेले म्हणून स्वतंत्र दैनिकात 28व्या मार्चची 12 सालची तार आहे. पोलिसला बातमी दिली पण अजून मुलीचा पत्ता नाही. काय रहीम चाचा, खुदकन हसलेच से. पण रहीम चाचा थोडं थांबा, ही पहा दुसरी एक तार आलेली आहे, तेवढी वाचून टाकू आणि मग एकदम हसूया. जिल्हा सिल्हट, कसबा इच्छामती येथे फयाज अली नावाचा एक मुसलमानी गुंड हिंदू स्त्रियांचा येता जाता उपमर्द करावयास सवकला होता. तो एका हिंदू स्त्रीचे घरातही अशा नेहमीच्या धिटईने जो घुसू लागला तो गेल्या आठवड्यात एक दिवशी शशीमोहन नावाच्या एका बंगाली नवयुवकाने त्याचा शेवट करून टाकिला. त्यास अचानक ठार मारून टाकिले. आनंद बाजार पत्रिका म्हणते की शशीमोहनने आपल्या कथनात सांगितले आहे की हिंदू स्त्रियांच्या सन्मान आणि सतीत्व रक्षणासाठी मी त्या अधमास कापून काढिले. ऐकलेत ना रहीम चाचा? शशीमोहन हा त्या तुमच्या खिदी खिदी हसणाऱ्या ध्वनीचा केवळ पडसाद उठलेला आहे नाही का? अजून जपा.
इंग्लिशांच्या मशीन गन्सच्या आणि तोफांच्या तोंडातून निघणाऱ्या ज्वालाग्राही गडगडाटाने जे कंपित झाले नाही आणि वेळ प्रसंगी जे ब्रिटिश सिंहाच्या गव्हर्नर जनरली दाढीस हात घालून तिला उपटण्यास कचरले नाही, ते हे हिंदू युवकांचे धैर्य आहे. तेथे चाचाजी तुमच्यातील गुंडगीर दाढीची काय कथा? आजवर तुमच्या खिदी खिदी हसण्याकडे हिंदू शशीमोहननी लक्ष दिले नाही, ते त्यास तुमचे भय वाटत होते म्हणून. हे पूर्वी सांगितले होते, पुन्हा सांगतो. ऐका, नीट ऐका रहीम चाचा. शशीमोहन काय म्हणतो ते नीट ऐका. मी माझ्या हिंदू भगिनींच्या सन्मान आणि सतीत्व रक्षणासाठी त्या अधमास कापून काढिले. हिंदू स्त्रियांकडे बघून खिदी खिदी हसणाऱ्या तुमच्या धर्मवेड्या गुंडगिरीचा हा शशीमोहन पहिला हिंदू प्रतिध्वनी आहे. रहीम चाचा, अजून तरी शुद्धीवर या. कारण तुमच्या हसण्याच्या प्रत्येक ध्वनी मागोमाग ह्यापुढे शशीमोहनी प्रतिध्वनी गरजत उठतील असा संभव, क्रियेनंतर प्रतिक्रियेचा संभव जितका बळकट असतो तितक्याच बळकटपणे दिसत आहे. कुजत पडलेली शस्त्रास्त्रे. बंगालमध्ये गेल्या काही महिन्यात आणखी काही क्रांतिकारक युवकांना पकडून त्यांना त्यांच्यापाशी सापडलेल्या अनेक भयंकर बॉम्ब आणि पिस्तुले इत्यादी हत्यारे बाळगण्यासाठी मोठमोठ्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. बंगालमध्ये जेव्हा पहावे तेव्हा क्रांतिकारक शस्त्रास्त्रे बाळगूनच काय ते असतात. हजारो रुपयांचा चोराडा करून आणि वाटेल त्या संकटास तोंड देऊन बिचारे बॉम्ब आणि पिस्तुले आणि हजारो गोळ्या जमवतात आणि पोलीस येईपर्यंत वर्षानुवर्ष त्या शस्त्रागारास प्राणापलीकडे रक्षून पोलीस येताच सरकारच्या हातात ती सर्व शस्त्र ऐतीच सोपवून देतात. खरं पाहिलं असता अशा प्रकारच्या नुसत्या शस्त्रे बाळगीत बसणाऱ्या क्रांतिकारकांना सरकारने उलट पारितोषिक देऊन त्यांच्या ह्या धंद्यास उत्तेजन द्यावयास पाहिजे. कारण सरकारस कवडीचाही व्यय न करिता फुकट शस्त्र आणि बॉम्ब ऐते पुरवण्याच्या या क्रांतिकारकांनी जो हा उपक्रम चालवलेला आहे तो सरकारास सर्वस्वी लाभकारकच आहे. शस्त्रे पुरवण्यास सरकार जे इतर अडते ठेविते त्यांना अडतीचे पैसे आणि शस्त्रांचे मूल्य असा दुहेरी खर्च द्यावा लागतो. ह्या क्रांतिकारकांची साचवलेली शस्त्रे वेळ येताच फुकट फाकट सरकारास उचलून नेता येतातच, पण त्यास त्यांच्या अपार परिश्रमांची अडत म्हणूनही कवडीचे प्रतिमूलही द्यावे लागत नाही. म्हणून सरकारास आमची साग्रह विनंती आहे की शस्त्र आणि भयंकर बॉम्ब नुसते जमवीत राहण्याचाच छंद असणाऱ्या ह्या क्रांतिकारकांना सरकारने शिक्षा भिक्षा देऊन असा उपयुक्त धंदा बुडवण्याची चुकी करू नये. हां, जर का शस्त्र वा बॉम्ब हाती येताच त्याचा होईल तो उपयोग करून टाकण्याची प्रवृत्ती या क्रांतिकारकांमध्ये असती तर मात्र त्यांस भयंकर दंड देणे प्राप्तच होते. मागे अशी प्रवृत्ती ह्या वर्गात असे आणि त्यायोगे पिस्तूल हाती पडताच गोळीची देखील वाट न बघता ते तेवढेच उडवून टाकीत. निष्कारण गंज खात शस्त्र आणि बॉम्ब साचवून ठेवून पोलिसांची मार्गप्रतीक्षा करीत ते बसत नव्हते. तेव्हा तशा भयंकर क्रांतिकारकांस भयंकर शिक्षा ठोठवाव्या लागल्या ते ठीकच झाले. पण नुसती शस्त्रे बाळगून ती पोलिसांच्या हाती निर्विघ्नपणे सोपवणाऱ्या ह्या क्रांतिकारकांची सरकारने द्वेषापेक्षा कीवच अधिक करावी आणि सरकारने फुकटची शस्त्रे मिळवून देणाऱ्या या संस्थेस प्रोत्साहन द्यावे. नादानांची क्षमाशीलता. असं ऐकण्यात येत आहे की अध्यापक इंद्र महाशय त्यांच्या पित्याची म्हणजेच श्रीयुत श्रद्धानंदांची हत्या करणाऱ्या अब्दुल रशीदला क्षमा करावी म्हणून सरकारकडे आवेदन धाडणार आहेत. उत्तम. आता स्वामीजींच्या ह्या एका पुत्राने जो हा उदारपणा अवलंबिला त्याचे अनुकरण त्यांच्या द्वितीय पुत्रानेही करावे आणि सरकारास दुसरे आवेदन करावे की इंद्र महाशयांच्या विनंतीप्रमाणे अब्दुलला दया दाखवून सोडून देण्यात येताच एक बंगला आणि 10-5 हजार एकर भूमी पुरस्कार म्हणून देण्यात यावी. म्हणजे आपल्या दोन्ही सुपुत्रांनी हिंदू धर्माची लाज राखून पृथ्वीराजाची परंपरा बुडू दिली नाही हे पाहून
स्वामीजींचा आत्मा संतोष पावेल आणि अब्दुल रशीदला फाशीची क्षमा व्हावी म्हणून प्रार्थना केली असता हिंदू उदारपणाने द्रवून मुसलमान जी एकी 2000 शतकांनी करणार आहेत ती एकी उलट त्यास एक जहागीर हिंदू लोकांनी दिली हे ऐकताच आणखी 5-6 शतकांच्या आतच करू शकतील. जहागीरच काय, पण हिंदू महासभेने कोणा एखाद्या रजपूत राजाची राजकन्याही अब्दुल रशीदला सुटून परत घरी येताच त्याला मधुरपक म्हणून अर्पण करावी, म्हणजे आपल्या हिंदूंच्या अहिंसक क्षमाशीलतेचा बाणा आपण योग्य रीतीने राखला असे होईल. मागे शहाजहानलाही आपल्या पूर्वजांनी ह्याच बाण्यासाठी अशी एक रजपूत कन्या अर्पण केलीच होती आणि शेवटी तिच्याच पोटी औरंगजेब जन्माला आला. खरोखरच अब्दुल रशीदला सध्याच फासावर लटकवणे हे निष्ठुरपणाचे आणि कोणाही हिंदू रक्ताच्या मनुष्याने आपल्या दयाशीलतेच्या ब्रीदास कलंक लावून तशा निष्ठुरपणाचा भागीदार होऊ नये अशी आमची विनंती आहे. बिचारा अब्दुल रशीद स्वर्गप्राप्तीसाठी किती आतुर झालेला. श्रद्धानंदांना ठार करून स्वर्गाची तो एक पायरी चढलेलाच आहे, परंतु अजून त्यास स्वतःच कथन केल्याप्रमाणे स्वर्गाकडे नेणाऱ्या लालाजी आणि मालवीयजी यांच्या मस्तकांच्या उरलेल्या 2 पायऱ्या त्या अजून चढावयाच्या आहेत. तेव्हा यत्याचे ते अवतार कृत्य पुरे होण्यापुरता आयुष्यकाळ त्याला लाभावा हे कोणीही परोपकारी हिंदू मनापासून इच्छिल्या विना राहणार नाही. तेव्हा पहिल्या पायरीवरूनच ढकलीत नेऊन त्यास फासावर लटकवण्याचे पाप अध्यापक इंद्र यांनी करण्यास प्रवृत्त होऊ नये. त्यांनी श्रद्धानंदांस डसलेल्या सापास दूध पाजावेच, नाहीतर इतर हिंदूंस कोण डसेल? सनातनी लोक सापास पूजतात, मग आर्य समाजी मनुष्यानेही दया का दाखवू नये? आपण हिंदू इथून तिथून पृथ्वीराजाच्या माळेचे मणी असलो पाहिजे. त्याविरहित स्वतःच्या पित्यास मारणाऱ्या आततायासही मी क्षमा करीतो असे म्हणू इच्छिणाऱ्या श्रद्धानंदाच्या पुत्राच्या भाग्याचा आणि थोरपणाचा पंडित मालवीयजींच्या पुत्रास मत्सर वाटणे साहजिकच आहे. तेव्हा त्याच्या समाधानासाठीही अब्दुल रशीदला काही दिवस जिवंत ठेवणे इष्टच आहे. म्हणजे तो श्रद्धानंदांच्या पुत्राप्रमाणे जेव्हा मालवीयांच्या आणि आणखी कोण्या हिंदूच्या पुत्रास पितृहीन करील तेव्हा त्यांनाही दया करा म्हणून आवेदन करिता येईल आणि या हिंदू राष्ट्रात आपल्या पित्याच्या हत्यार्यासही जीवदान देणारे उदार पुरुष एकटे इंद्रच आहेत असे सगर्व सांगण्याचे भाग्य उभ्या हिंदू राष्ट्रासही लाभेल. 18 एप्रिल 1927